नमस्कार. आज लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण अनौपचारिक संघटनेची वैशिष्ट्य काय आहेत हे आज बघणार आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये अनौपचारिक संघटना काय आहे, इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन किंवा संघटनेचा मानवी दृष्टिकोन काय आहे, ह्या बाबी आपण अभ्यासल्या होत्या. अनौपचारिक संघटना ही प्रत्यक्ष अनुभवणे अथवा त्याचं प्रत्यक्ष अध्ययन करणे ही एक कठीण बाब आहे. परंतु ह्या अनौपचारिक संघटनेच्या वैशिष्ट्यांच्या आधारावर आपल्याला या अनौपचारिक संघटनेची कल्पना अधिक सविस्तर आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळू शकते. त्यामुळं ह्या अनौपचारिक संघटनेची वैशिष्ट्य या ठिकाणी बघणे महत्त्वाचं ठरते. यामध्ये संघटनेतील सदस्यांची इच्छा पूर्तता होणे किंवा संघटनेतील सदस्यांची ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होणे हे या अनौपचारिक संघटनेचं प्रथम उद्दिष्ट असते. कारण अनौपचारिक संघटना ही काही बंधनकारक नसते, तर ती प्रत्येक समान हेतू, समान उद्देश, समान मनोकामना या बाबीतून ही अनौपचारिक संघटना ही निर्माण होत असते. आणि अशा वेळी प्रत्येक सदस्याची इच्छापूर्तता त्या ठिकाणी होणे या दृष्टिकोनातून अनौपचारिक संघटना ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. कारण ज्या बाबीची पूर्तता ही या औपचारिक संघटनेतनं होत नाही, त्या बाबीची पूर्तता हे अनौपचारिक संघटनेतनं करण्यात येते. अनौपचारिक संघटनेतील सदस्यत्व हे वैयक्तिक स्वरूपाचे असे असते, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वानुसारच त्याला संघटनेमध्ये स्थान मिळत असते. जसं आपण एक बाब बघितली औपचारिक संघटनेच्या बाबतीत की औपचारिक संघटनेमध्ये वैयक्तिक बाबीला कोणत्याही प्रकारचं स्थान नसते, तर या उलट अनौपचारिक संघटनेमध्ये ह्या व्यक्तिगत किंवा वैयक्तिक बाबीला मोठ्या प्रमाणावर महत्त्व असते. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची एक श्रेणी शृंखला किंवा पदसोपान हे असलेलं त्या ठिकाणी दिसून येत नाही. तर ह्या अनौपचारिक संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वानुसार, आपल्या उपयुक्ततेनुसार त्या ठिकाणी स्थान मिळत असते. जेवढं प्रभावी व्यक्तिमत्व तेवढ्या चांगला दर्जा किंवा स्थान त्याला त्या अनौपचारिक संघटनेमध्ये मिळत असते. अनौपचारिक संघटनेत कोणत्याही स्वरूपाची पदसोपान रचना, श्रेणीबद्ध शृंखला ही आढळून येत नाही. अनौपचारिक रचनेच्या आधारावर संघटनेचं काम चालते. पूर्णपणे ती संघटना अनौपचारिक संबंधावर ही आधारित असते. जे काही सदस्य त्या ठिकाणी ह्या अनौपचारिक संघटनेशी जोडल्या गेलेले आहेत त्यांच्यामध्ये परस्पर असणारे जे काही संबंध आहेत या संबंधाच्या आधारावर हे अनौपचारिक संघटनेचं कार्य चालत असते. अनौपचारिक संघटनेची आपली स्वतंत्र अनौपचारिक संसूचन प्रणाली असते. तसेच जी ही संसूचन प्रणाली कोणत्याही नियमाने बांधील नसते, तर ती पूर्णतः तोंडी अनौपचारिक स्वरूपाची असते. ह्या अनौपचारिक संघटनेमध्ये अनौपचारिक संघटनेची स्वतःची एक स्वतंत्र अशी अनौपचारिक संसूचन प्रणाली असते. जसे की कोणत्याही एखाद्या बाबीवर चर्चा करण्यासाठी, मतमतांतरे मांडण्यासाठी किंवा एखाद्या वेळी चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये बसले, तर त्यावेळी एखादा विषय किंवा जो विषयाबाबत चर्चा करणे आवश्यक वाटते किंवा त्या गोष्टी मांडणे त्या ठिकाणी आवश्यक वाटते, अशा बाबीवर त्या ठिकाणी चर्चा सुरू होते. आणि त्यानंतर आपण कुठे भेटायचं किंवा
केव्हा भेटायचं या बाबी त्या अनौपचारिकरित्या त्याच ठिकाणी ठरविण्यात येतात. त्याला कुठला लेखी आधार नसतो किंवा कोणत्याही बाबीसाठी अनौपचारिक संघटनेमध्ये पुरावा देण्याचीही आवश्यकता ही नसते. अनौपचारिक संघटनेमध्ये परस्पर संबंधांना मोठ्या प्राथमिकता दिली जाते. म्हणून अनौपचारिक संघटना ह्या संबंध प्रबंध असल्याचे दिसून येतात. अनौपचारिक संघटनेमध्ये या सदस्यांची परस्पराशी असणारे संबंध याला फार महत्त्व देण्यात येते. कारण हे संबंध अनौपचारिक संघटनेमध्ये त्या संघटनेचा प्रमुख आधार ठरतात. हे संबंधच त्या ठिकाणी या अनौपचारिक संघटनेला प्रेरणा देतात किंवा ती संघटना चालवण्याला प्राधान्य देतात. अनौपचारिक संघटनेत सदस्याच्या अथवा नेतृत्वाच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव दिसून येतो. आपण बघतो की अनेक वेळा एखाद्या कामाच्या ठिकाणी जेवण करताना अथवा कॅन्टीनमध्ये चहा घेताना काही ठराविक लोक असे असतात की ज्यांच्याकडे प्रामुख्याने भरपूर सहकारी येऊन बसतात. त्यांना तिथं बसणं, त्यांचं त्या व्यक्तीचं बोलणं, त्याचं ऐकणं हे खूप सुरस वाटायला लागतं. त्यामध्ये त्यांना रस वाटायला लागतो. कारण ते त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेले असतात. आणि अनौपचारिक संघटनेमध्ये ह्या सदस्यांचा आणि या नेतृत्वाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा घटक जो आहे हा खूप महत्त्वाचा प्रभावी घटक असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. अनौपचारिक संघटनेतील नेतृत्व हे कोणत्याही नियम व कायद्याला अनुसरून निर्माण होत नाही. ते स्वयंभू असते. अशा लीडरशिपला किंवा नेतृत्वाला आपण अनौपचारिक नेतृत्व असे म्हणतो. आपण या अगोदरच बघितलेलं आहे की अनौपचारिक संघटनेला कोणत्याही प्रकारचा नियम कायदे याचं बंधन नाही. एखाद्या व्यक्तीचं नेतृत्व हे इतर सदस्यांनी स्वीकारलं तर ते स्वयंभू असते. त्याच्या व्यक्तिमत्वानुसार, त्याच्या आवश्यकतेनुसार, त्याच्या अभ्यासानुसार, त्याच्या ज्ञानानुसार त्या ठिकाणी त्याचं नेतृत्व हे स्वीकारण्यात आलेलं असते. त्याला कोणत्या नियम कायद्याचा आधार नसतो. आणि हे स्वयंभू नेतृत्व, या नेतृत्वाला आपण अनौपचारिक नेतृत्व असेही म्हणू शकतो. अनौपचारिक संघटनेवर औपचारिक म्हणजेच सामाजिक नियंत्रणही असते. अनौपचारिक संघटना ह्या सामाजिक नियंत्रणाच्या अंतर्गतच काम करतात. कोणत्याही गैरसामाजिक बाबीसाठी असणाऱ्या अनौपचारिक संघटनेला त्या ठिकाणी मान्यता अथवा समाज मान्यता ही मिळत नसते. त्या ठिकाणी त्या संघटनेचा जो उद्देश असतो तो परस्पर हितांचा असतो, तर कुणाला त्रास देण्याचा असा नसतो. अनौपचारिक संघटना ही सामाजिक स्वरूपाची असल्याने ती विशिष्ट अशा लिखित नियमाच्या आधारावर चालत नाही. कारण ही संघटना वैयक्तिक स्वरूपाची संघटना आहे, सामाजिक स्वरूपाची आहे. त्यामुळे कोणत्या लिखित नियमावर चालत नाही. तर अलिखित स्वरूपाचे काही संकेत मात्र यामध्ये आपोआप निर्माण होतात आणि त्याचं पालन सहजगत्या सर्व सदस्य हे करीत असतात. हे नियम किंवा हे संकेत हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले नसतात, तर ते या संघटनेच्या कार्यातून आपोआप निर्माण होतात आणि त्या संकेतांचं पालन त्या ठिकाणी करण्यात येतं. आणि हे जे संकेत आहेत हे ह्या अनौपचारिक संघटनेचे आधारस्तंभ असतात. कारण ह्या संकेताच्या आधारावर या अनौपचारिक संघटनेचं कार्य जे आहे ते त्या ठिकाणी चालत असतं.
अनौपचारिक संघटनेच्या प्रभावामुळे व कार्यामुळे संघटनेच्या सदस्यांच्या जीवनातील तणाव हा कमी होतो, कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नियम बांधिलकी ही नसते आणि त्या ठिकाणी ज्या बाबी मनात आहेत त्या पूर्ण मुक्तपणे बोलण्याची संधी प्रत्येक सदस्याला उपलब्ध होत असल्या कारणाने निश्चितच त्यांच्या जीवनातला तणाव हा कमी होण्यास त्या ठिकाणी अनौपचारिक संघटनेमुळे मदत झालेली आपल्याला दिसून येते. या अनौपचारिक संघटनेचा कोणताही असा ठराविक आराखडा नसतो, त्याचा काही आकार नसतो, पदसोपान रचना नसते, श्रेणीबद्ध शृंखला नसते, विविध पदे अधिकार कार्य अशा कोणत्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी या अनौपचारिक संघटनेचा आराखडा हा असलेला दिसत नाही. ही संघटना ही पूर्णपणे केवळ परस्पर संबंधावर आधारित कार्य करते. अशा संघटनेमध्ये कोणतंही पूर्व नियोजित अशा स्वरूपाचं कार्य हे चालत नसते यामध्ये, तर स्पॉन्टेनियस ही संघटना त्या ठिकाणी आपण कार्य करताना दिसून येते. अशा प्रकारे मानवी दृष्टिकोनातून विचार केल्यास आपल्याला हे दिसून येते की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे व त्याची वर्तणूक जी आहे ही त्याच्या भोवतालचे वातावरण भोवतालचे संबंध ह्याच्यावर अवलंबून असते. व्यक्तीची कार्यक्षमता पैसा किंवा इतर भौतिक सुखसोयीबरोबरच तिची सामाजिक परिस्थिती सामूहिक भावना व मानसिक सांस्कृतिक वातावरण यावर निश्चित अवलंबून असते. म्हणून आधुनिक संघटनेमध्ये आणि या आधुनिक संघटनेमध्ये मानवाच्या आवडी निवडी त्यांचे मत त्यांचे विचार त्यांच्या समस्या हे जाणून घेणं अनौपचारिक दृष्टीने खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते. धन्यवाद.